या ठिकाणी केलेला आहे की मोक्का लावण्याच्या दृष्टीने आता या संदर्भात पोलिसांची तयारी असल्याचं सुद्धा कळत आहे। आरोपींवर मोक्का लागू शकतोय। गुन्ह्यातील सर्व आरोपी सध्या अटकेत आहेत आणि या गुन्ह्याचा तपास आता पूर्ण झाल्याचा दावा पोलिसांनी केला। आरोपींचे वकील एव्ही तिकडे यांनी कोर्टात ही माहिती दिली आहे। गुन्ह्यातील सगळे आरोपी आता अटकेत असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि त्यामुळे आता गुन्ह्याचा तपास हा पूर्ण होईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे। एकूणच घुले, सुधीर सांगळे आणि इतर जे काही आरोपी आहेत त्यांच्याकडून आता माहिती घेतली जाईल, त्यांचा तपास पूर्णपणे पोलिसांकडून केला जाईल असा युक्तिवाद खरं तर कोर्टामध्ये करण्यात आलेला आहे। आरोपीचे वकील यांनी हा युक्तिवाद केलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर आता वाल्मिक कराडकडून काय कबुली येते किंवा काय या संदर्भात माहिती येते ते सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आता सध्याची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। खरं तर गेल्या काही दिवसांपासून घुले आणि सांगळे हे दोन्ही आरोपी फरार होते आणि ते आरोपी आता पुण्यात सापडले आहेत। त्यामुळे पुण्यातनच हे आरोपी का सापडतात, वाल्मिक कराड सुद्धा या ठिकाणी सापडल्यामुळे काही वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात। गुन्ह्यातील सर्व आरोपी सध्या अटकेत असल्याचा या ठिकाणी युक्तिवाद आरोपीचे वकील एव्ही तिकडे यांनी केलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर आता पुढील तपास होईल असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। कृष्णा आंधळे हा सध्या फरार आरोपी असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं। दरम्यान या प्रकरणामध्ये सध्या सुनावणी सुरू झालेली आहे आणि सुनावणी दरम्यान दोन्ही गटचे जे वकील आहेत ते युक्तिवाद करतात। आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांच्याकडे। महेंद्र, आतापर्यंत काय काय सुनावणीमध्ये झालेलं आहे, काय सविस्तर सांगा। वकील आहेत एव्ही तिडके त्यांचं असं नाव आहे आणि त्यांची आता सध्या सुनावणीचे बोलण्याची सध्या बोलताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यांच्या म्हणण्यानुसार 95% जो तपास आहे तो पूर्ण झालेला आहे। आरोपीने जो कृत्य केलेला आहे तो कृत्याचा पश्चाताप झाला नाही असं होणार नाही, त्यांनाही पश्चाताप आहे अशी जी बाजू आहे तिडके यांनी मांडलेली आहे। आणि जर बघितलं तर कृष्णा आंधळे याच्यामधला जो एक आरोपी आहे तो अद्याप फरार आहे। आतापर्यंत जर बघितलं तर साधारणतः याच्यामध्ये 7 आरोपी जे अटक आहेत आणि एक आरोपी जो आहे तो सध्या फरार आहे। आता सध्या सुनावणी सुरू आहे। आतापर्यंत जो तपास आहे तो पूर्णपणे झालेला आहे, त्यामुळे या केसमधला जो सर्व संबंध आहे तो आता संपुष्टात येतोय। तपास पूर्ण झालाय असं वकिलाचं म्हणणं आहे। मात्र सीआयडीचे जे पोलीस अधिकारी आहेत ते अशा पद्धतीनं ज्या पद्धतीने ही हत्या झाली ते कुठेतरी संघटित गुन्हेगारीचा हा प्रकार आहे आणि यातील प्रत्येक जणावरती मोक्का लागला पाहिजे अशा पद्धतीचं जे सुनावणी दरम्यान जे विधान आहे ते सीआयडीचं आहे। आणि आता देखील जर बघितलं गेलं तर एक वेगळ्या पद्धतीनं एक हत्या झालेली आहे। सुरुवातीला हत्या करताना संतोष देशमुख यांचे जे लोकेशन आहे ते देण्यात आले। गावामधला एक व्यक्ती याच्यामध्ये सामील झाला। हे सर्व जो आहे तपासामध्ये आलेला आहे आणि सर्व जे आरोपी आहेत की 3 आरोपी आताचे आणि वाल्मिक कराड जे खंडणीमध्ये आरोपी होते ते जे आहेत पुण्यामध्ये सरेंडर झाले, त्यामुळे आणि ह्या तिघांना अटक झाली। मग पुणे कनेक्शन काय आहे याचाही याची सुनावणी दरम्यान सध्या बहस होताना आज सध्या आपल्याला तिथं पाहायला मिळते। मोहिनी, अगदी नक्कीच महेंद्र।